शेतकरी मित्रांनो, कलिंगड म्हणजे टरबूज हे लावत असताना त्याच्यासोबत आपण कोणते कोणते पीक घेऊ शकतो. जसे की बोरगोय टेक्नॉलॉजीचा पॅटर्न आहे, टरबूज प्लस मिरची म्हणजे कलिंगड प्लस मिरची प्लस तुम्ही घेऊ शकता वांगी घेऊ शकता, त्यानंतर झेंडू घेऊ शकता. ढबू मिरची घेतलो तर रोपं खूप कमी बसतात, पण येऊ शकतं खूप चांगल्या प्रकारे. हे सोडून मक्का घेऊ शकता आपला रेग्युलर. बाकी इतर कुठल्या पिकामध्ये एवढा सक्सेस रेशो आपल्याला दिसत नाही. टरबूज कोणत्या पिकामध्ये घेऊ शकतो आपण? जसं की फळबाग आहे तुमची, आंब्याची बाग आहे, पेरूची बाग आहे, डाळिंबाची बाग आहे, लिंबूची बाग आहे, शेवग्याची बाग आहे. ह्या बागेमध्ये सुद्धा आपण टरबूज लावू शकतो. दुसरं महत्वाचं की कुठल्या पिकासोबत अजून लावू शकतो. जसं की केळी लावणार आहे तुम्ही, केळी प्लस टरबूज लावू शकतो आपण. पपई लावणार आहे, पपई प्लस टरबूज हे सुद्धा केलं तरी आपण चालू शकतो. पण सगळ्यात महत्वाचं ह्यातला अनुभव म्हणजे 2008 पासून टरबूज शेती करतोय आपण, तर ह्यातला सगळ्यात बेस्ट अनुभव आहे आपल्याला टरबूज प्लस मिरची हे अतिशय उत्तम आहे. वांगी, झेंडू किंवा इतर जी काही पिकं आहेत ह्याच्यामध्ये थोडं व्हेरिएशनचा प्रॉब्लेम येतो आणि ॲक्युरेट जे काही आपल्याला उत्पादन पाहिजे ते उत्पादन आपण अचिव्हमेंट करू शकत नाही. किंवा जसं की म्हणजे मिरची बघायला गेलो आपण तर मिरची 2 महिन्यानं चालू होते, टरबूज 2 महिन्यानं संपतं. सेम तसंच झेंडूमध्ये पण होऊ शकतं आपल्याला, वांगीमध्ये पण होऊ शकतं. पण त्याची झाड वाढायची पद्धत असू दे किंवा त्याचं ग्रो असू दे किंवा जो एरिया इंडेक्स कव्हर करतो त्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतं. दुसरं महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं की तुम्ही पपई लावणार आहे किंवा तुम्ही केळी लावणार आहे, तर ह्या 2 पिकामध्ये सुद्धा लावत असताना म्हणजे सेंटरला तुम्ही पपई लावलाय किंवा केळी लावलाय आणि त्याच्या साईडला परत मध्ये जे 5 फुटाचं अंतर आहे त्यामध्ये 4 टरबूज म्हणजे कलिंगडची आपली रोपं लावलो तर हे सुद्धा अतिशय चांगलं येतं. असं जरी केलं तरी ह्याचा 100% फायदा होतो आपल्याला. ड्युअल क्रॉप घेणं ही काळाची गरज आहे आपल्याला. एका पिकामध्ये प्रॉफिट कमी झालं तर ते प्रॉफिट आपल्याला दुसऱ्या पिकामधून 100% भरून निघू शकतं. अशा प्रकारे तुम्ही करा, तुमच्या अनुभवी शेअर करा आम्हाला. त्याचबरोबर टरबूज सुरुवातीपासून शेवटपर्यंत लावायचं कसं आहे त्यातले बारीक सारीक सगळे बारकावे की बाबा काय प्रॉब्लेम्स येतात किंवा टेक्निकल दृष्ट्या सेटिंग असू देत किंवा व्हायरस प्रॉब्लेम असू दे किंवा रोग असू देत, ह्या सगळ्यावर प्रॅक्टिकली काय आपण शेतामध्ये प्रयोग करू शकतो आपण किंवा केमिकली काय कंट्रोल करायचं आहे आपल्याला, ह्या सगळ्या गोष्टीचं स्टार्ट टू एंड एक आपण मॅन्युअल तयार केलेलं आहे. हे मॅन्युअल तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही आजच बुकिंग करून घ्या, कारण का फक्त 2000 मॅन्युअल तयार केले आहेत आपण आणि त्याचे ऑर्डर्स खूप येत आहेत आपल्याला. तर 300 रुपयाला आपण पोच देणार आहे तुम्हाला. तर ज्या कोणाला शेतकरी दादांना लागणार असलं तर तुम्ही ते आजच ऑर्डर करा, तुम्हाला नक्की याचा फायदा होऊन जाणार आहे.